दादर प्लाझा बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये अपडेट समोर आली आहे। बेस्ट बसचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची माहिती समोर येते। ब्रेक सुस्थितीत होता असा दावा केला जातोय। चालकाचा परवाना सध्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दादर प्लाझा बेस्ट अपघात प्रकरणामध्ये ही अपडेट समोर आलेली आहे। अतिशय वर्दळीच्या अशा या परिसरामध्ये बस अनियंत्रित झालेली होती आणि हा अपघात झालेला होता आणि या संदर्भात आता चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे। चालकाचा परवाना रद्द होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। दादर प्लाझा येथे वीर कोतवाल उद्यानाजवळ सोमवारी सकाळी झालेला हा अपघात बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे घडल्याचा दावा चालकाने केला होता। मात्र ताडदेव आरटीओच्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये बसचा ब्रेक हा सुस्थितीत असल्याचं नमूद करण्यात आलंय। बसचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। पोलिसांच्या शिफारसीनंतर चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। बेस्टच्या ताफ्यामधील ओलेक्ट्रा कंपनीच्या बसचा सोमवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास वीर कोतवाल उद्यानाजवळ अपघात झाला होता।